तुकोबा स्पीक्सच्या 90व्या भागामध्ये श्लोक क्रमांक 172 घेऊन मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हा आहे शंभूराजांचा बुधभूषण. बुधभूषणचा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील हा श्लोक. हा श्लोक कशावर आधारित आहे तर ताम्रकांचन कलश म्हणजे तांब आणि तांब्यावरून सोन्याचा मुलामा दिलेला कलश, अशा प्रकारचा हा कळस आहे. तो कुठं आहे? मंदिरावर लावलेला आहे. तो मूळ तांब्याचा आहे, पण त्याच्यावरचा मुलामा कसा आहे? हा सोन्याचा आहे. काय लिहितात महाराज या कलशाला? भ्रातः कांचन लेप गोपी ते बहिस्ताम्रकृत सर्वतो मा भयशिह कलश स्थिरो भवचिरम देवालयस्सोपरी ताम्रत्वं गतमेव कांचनमयी कीर्तिहा स्थिता ते धुना नांत सत्व विचारण प्रणयिनो लोका बहिर्बुद्धद्वया. महाराज सांगतात, भ्राता म्हणजे बंधू, कांचन लेप गोपित बहिस्ताम्रकृत, तुला जो काही लेप लावलेला आहे हा कांचनाचा म्हणजे हा सोन्याचा लेप लागलेला, परंतु लक्षात ठेव तू मधून काय आहेस? तांबा आहेस. आणि काही काळानंतर हे जे सोनं आहे हे सोनं काय होणार आहे? उडून जाणार आहे. तू स्तूवर निवांत स्थिर बसलेला आहेस. मा भयशी कलश स्थिरो भवम चिरम देवालय सोपरी. मस्त मंदिराचा कळसाला जाऊन निवांत तू बसलेला आहेस, परंतु तू जास्त उडू नकोस, जास्त गर्व करू नकोस. का? कारण ताम्रत्वं गतमेव कांचनमयी कीर्तिहा. ही जी कांचनमयी कीर्ती तुला सोन्यामुळे प्राप्त झाली, आहा सोन्याचा कळस, आहा सोन्याचा कळस, ही जी तुला कीर्ती प्राप्त झालेली आहे, स्थित ते धुना, ही तत्पुरती आहे, फार काळ टिकणारी नाही. कारण हे जे सोन्याचा मुलामा आहे हा मुलामा आहे, तो ओरिजिनल सोना नाहीस, तो आहेच तांब. त्यामुळे हा मुलामा जेव्हा उडून जाईल तेव्हा काय होईल? नानस्त तत्व विचारण प्रणयिनो लोक बहिर्बुद्धद्वया. फार विचार करणारे लोक या समाजामध्ये नाहीत. त्यामुळे त्यांना कालांतरानं आज जे तुझी फार स्तुती करत आहेत, कौतुक करत आहेत, ते तुला तांब बघून मग तुझी टिंगल करतील, हेटाळणी करतील. त्यामुळे तू मूळ जो आहेस ते विसरू नकोस. तू मूळ तांबा आहेस ना, तू तांब्यासारखाच राहा. विनाकारण सोन्यासारखा गर्व करशील तर तुझ्या नशिबी अपमान आणि दुःख ठरलेला. आपण ही आपल्या स्वतःची शक्ती ओळखली पाहिजे, आपली ताकद ओळखली पाहिजे. नाही मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, अशा मोठ्या मोठ्या बालिश भाऊबायकात बडबडला त्याप्रमाणे जर आपण कृती केल्या तर मात्र काय होणार आहे? भविष्यामध्ये आपलं हसं होणार. त्यामुळे जसं शंभूराजे सांगतात त्या पद्धतीने आपण काय आहोत, आपण आपली ओरिजिनल शक्ती किती आहे ही शक्ती आपण ओळखली पाहिजे. कुणी एखाद्याने आपल्याला शक्ती दिली, मदत केली, बाकीवर सपोर्ट केला म्हणून विनाकारण आपण त्याचा गर्व बाळगला नाही पाहिजे. या उलट आपल्या स्वतःला ओळखून, आपल्या मर्यादा, आपली शक्ती, आपली ताकद ओळखून, जसं की स्वॉट ॲनालिसिस आपण ज्याला म्हणतो, स्ट्रेंथ, वीकनेसेस, हे जे काही आपले थ्रेट्स, हे जे काही आपलं स्वॉट ॲनालिसिस, ते स्वॉट ॲनालिसिस आपण आपलं केलं पाहिजे आणि तदनुरूप आपलं वर्तन असलं पाहिजे. नाहीतर विनाकारण ह्या सोन्याच्या कळसासारखीच राईट केलंय, मी कळस आहे, मी सोन्याचा आहे, सगळे मला कसं कौतुक करतात बघा, तर हे कौतुक टिकणारं नाही. हे कौतुक हे काय होणार आहे? नष्ट होणार आहे. त्यामुळे हे बंधू कांचन लेपन जर तुझ्यावर केलं असलं तरी तुझा मूळ जो पिंड आहे तो म्हणजे तांब्याचा, तो तू विसरू नकोस. थांबूया, भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.